प्रेक्षको हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार यांची नवी रणनीती या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका. पुणे महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून अजित पवार यांनी पुणे शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये नव्या नियुक्त केलेल्या आहेत. नवी कार्यकारिणी नियुक्त करताना अजित पवार यांनी पुणे शहरासाठी 2 नवे अध्यक्ष नियुक्त केलेले आहेत. त्याचबरोबर 4 कार्याध्यक्षांची नियुक्ती ही अजित पवार यांनी केलेली आहे. पुणे शहर पूर्व भागासाठी अजित पवार यांनी सुनील टिंगरे यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे. पुणे शहर पूर्वचे अध्यक्ष म्हणून सुनील टिंगरे यांची नियुक्ती करताना त्यांचं राजकीय पुनर्वसन अजित पवार यांनी केलेलं आहे. सुनील टिंगरे यांच्या मदतीसाठी कार्याध्यक्ष म्हणून रुपाली ठोंबरे त्याचबरोबर हाजी फिरोज यांची नियुक्ती केलेली आहे. सुनील टिंगरे यांच्याकडे वडगाव शेरी, पुणे कॅन्टोन्मेंट त्याचबरोबर हडपसर या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी अजित पवार यांनी सोपवलेली आहे. तर पुणे शहर पश्चिम भागासाठी सुभाष जगताप यांची नियुक्ती अजित पवार यांनी केलेली आहे. सुभाष जगताप यांच्यावरती पुणे शहर पश्चिम भागाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवताना त्यांच्या मदतीला 2 कार्याध्यक्षांची नियुक्ती सुद्धा अजित पवार यांनी केलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रदीप देशमुख त्याचबरोबर अक्रूर कुदळे यांची कार्याध्यक्ष म्हणून अजित पवार यांनी निवड केलेली आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत यश मिळवायचंच याच इराद्याने अजित पवार यांनी पक्ष संघटनेमध्ये महत्त्वाचे बदल केलेले आहेत. सामाजिक समीकरणांचा विचार करून अजित पवार यांनी खरं तर पक्ष संघटनेमध्ये बदल केलेले आहेत. सुभाष जगताप यांच्याकडे अजित पवार यांनी पर्वती, कोथरूड, खडकवासला, शिवाजीनगर या भागाची जबाबदारी खरं तर सोपवलेली आहे. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विभागणी झाल्यापासून खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कमजोर झालेला आहे आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे. 2014च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रभाव वाढताना दिसतोय. विशेष करून पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रभाव गेल्या 10 वर्षामध्ये चांगलाच वाढलेला आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघामधून मुरलीधर मोहोळ हे खासदार म्हणून निवडून आले. त्यांच्याकडे आता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये महत्त्वाची जबाबदारी आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या निमित्तानं एका तरुण चेहऱ्याला खरं तर भारतीय जनता पक्षाने पुणे शहराची आणि एकंदरीत पुणे जिल्ह्याची जबाबदारी खरं तर दिलेली आहे. त्यामुळं येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत म्हणजेच पुणे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा राजकीय सामना पाहायला मिळू शकतो. अर्थातच पुणे महानगरपालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढायचं की स्वतंत्रपणे लढायचं याबाबत सध्या महायुतीमध्ये जोरदार विचारमंथन होताना दिसतंय. पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये सीट शेअरिंग कशा पद्धतीने व्हावं या मुद्द्यावरती खरं तर भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मतभेद पाहायला मिळत आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळाव्यात अशी मागणी खरं तर अजित पवार यांनी अमित शहा यांच्याकडे केलेली आहे. परंतु अमित शहा यांनी अजित पवार यांची ही मागणी मान्य केल्याचं दिसत नाही. त्यामुळं पुणे महानगरपालिकेची निवडणूक ऐनवेळी भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वबळावरती लढण्याची दाट शक्यता आहे. सध्या अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचबरोबर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे पुणे जिल्हा हा अजित पवार यांच्या दृष्टीने
म्हणजेच अजित पवार यांच्या राजकीय प्रतिष्ठेच्या दृष्टीनं हा खरं तर अत्यंत महत्वाचा आहे। त्यामुळं पुणे महानगरपालिका असो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असो, अथवा पुणे जिल्हा परिषद असो, अथवा पुणे जिल्ह्यातील विविध पंचायत समिती असो, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळवणं हे सध्याच्या राजकीय गणितांच्या दृष्टीनं किंवा सध्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळं पुणे जिल्हा हा आपला बालेकिल्ला आहे हे दाखवून देण्यासाठी अजित पवार हे खरं तर कामाला लागलेले आहेत आणि एकंदरीत पुणे शहराच्या संघटनेमध्ये अजित पवार यांनी महत्त्वाचे बदल केलेले आहेत। अर्थातच अजित पवार यांनी पुणे शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी नवी कार्यकारिणी नियुक्त केलेली आहे, ती कार्यकारिणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला किती पुणे शहरामध्ये किती मजबूत करते हे येणारा काळ ठरवेल। परंतु पुणे शहरामध्ये आणि एकंदरीत पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर म्हणजेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर मुख्य आव्हान असणार आहे ते भारतीय जनता पक्षाचं, म्हणजेच महायुतीमधील दोन पक्षांमध्येच पुणे महानगरपालिकेमध्ये खरं तर संघर्ष पाहायला मिळणार आहे। आणि गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं पुणे शहरामध्ये आणि एकंदरीत पुणे महानगरपालिकेमध्ये किंवा पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने आपली राजकीय ताकद, आपला राजकीय दबदबा वाढवलेला आहे, ते पाहता पुणे जिल्ह्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय। त्यामुळं पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक असो अथवा पुणे महानगरपालिकेची निवडणूक असो, ही निवडणूक भारतीय जनता पक्ष स्वबळावरती लढू शकतो अशाच प्रकारचं चिन्ह सध्या तरी दिसत आहे। त्यामुळं अजित पवार यांनी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या निवडणुका स्वबळावरती लढण्याच्या दृष्टीनं खरं तर पक्ष संघटनेत बदल केल्याचं दिसतंय। धन्यवाद। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका।